चला तर मित्रांनो, आज आपण आलोय 5.2 वर. आपण मागच्या लेक्चरला बेस क्लिअर केलाय, 5.1 पण केलाय, जो की एकदम ऑब्जेक्टिव्ह साठी येतो. आणि 5.2 हा थोडासा अपडेटेड लेवल आहे, येऊ शकतो 2 किंवा 3 मार्क्सला येऊ शकतो. सो आपण आज 5.2 बघूया पहिला क्वेश्चन काय दिलाय. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल पेस एस लिहायचं, जो की आपण आजपर्यंत एसच लिहत आलो. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस, आपल्याला एस लिहायचा आणि एन ऑफ एस, जो की आपण 5.1 मध्ये एन ऑफ एस लिहिला, म्हणजे किती नंबर्स येतात ते. असं आपल्याला एस पण लिहायचा आणि एन ऑफ एस पण. टेन्शन घेऊ नका, एकदम आरामात स्लोली जाऊया. तर बघा, पहिलं काय, वन कॉइन आणि वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. एक कॉइन आणि एक डाय थ्रोन केला. बघूया एकदम आरामात. फर्स्ट बघूया आपण. बघा 5.1 मधला फर्स्ट, इथे मी लिहितोय फर्स्ट. तो काय बोलतोय, एक कॉइन उडवला. मला सांगा, मी पहिलाच लेक्चर सांगितलं, एक कॉइन उडवला तर काय होणार, एक तर हेड येईल किंवा काय टेल. पण तो बोलतोय मी कॉइन बरोबर काय खेळलोय, ठोकळा पण टाकलं. मग ठोकळ्यावर जास्तीत जास्त नंबर काय येतोय, 1 ते 6. मग ह्याचा सॅम्पल पेस कसं करणार. बघ, आपल्याला एस पण लिहायचं आहे ना. ओके, सॅम्पल स्पेस. मला सांगा काय येणार, एक तर एक कॉइन टाकला तर काय येणार, हेड येईल किंवा टेल. आणि नंबर्स किती येणार, 1 ते 6. बघा कसं लिहायचं, बघा. पहिला लिहायचा तुम्हाला हेड. हेड बरोबर एक मधला कुठला पण 1 ते 6 मधला ना. तर पहिला लिहा 1, कपडे घाला. हेड बरोबर काय येऊ शकतो, 2 पण येऊ शकतो. मला सांगा हेड बरोबर काय येऊ शकतो, 3 पण येऊ शकतो. मला सांगा हेड बरोबर अजून काय येऊ शकतो, 4 पण येऊ शकतो. हेड बरोबर 5 पण येऊ शकतो. आणि हेड बरोबर अजून काय येऊ शकतो, हेड बरोबर 6 पण येऊ शकतो. समजलं तुम्हाला, एकदम सोपं आहे. कारण की त्याने कॉइन पण उडवला, डाय पण टाकला, म्हणून तर एक तर हेड येऊ शकतो त्याच्याबरोबर नंबर. आता तुम्ही दुसरं पण सांगू शकता ना, एक तर टेल बरोबर 1 पण येऊ शकतो, टेल बरोबर 2 पण येऊ शकतो, टेल बरोबर 3 पण येऊ शकतो, टेल बरोबर 4 पण येऊ शकतो, टेल बरोबर 5 पण येऊ शकतो. आणि टेल बरोबर काय येऊ शकतो मित्रांनो, 6 पण येऊ शकतो. जास्तीत जास्त आपल्या डायवर किती नंबर्स असतात, 6. मग जास्तीत जास्त कितपर्यंत जाऊ शकतं, 6. बघितलं. आपण एन ऑफ एस पण पाहिजे ना, ते एन ऑफ एस. आणि ह्याच्यात किती आयटम्स आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एन ऑफ एस आला 12. एकदम सोपं. त्याने एक कॉइन उडवला आणि एक डाय थ्रोन केलं. मग काय होऊ शकतं, हेड येऊ शकतो, टेल येऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर काय होऊ शकतं, 1 ते 6 नंबर, 1 ते 6 नंबर कपडे घाला आणि झालं. आणि एन ऑफ एस म्हणजे किती आयटम्स आले ते. अशा प्रकारे आपण हे पहिलं गणित केलं. दुसरं गणित पण करूया. एक मिनिट. दुसरं गणित बघा. 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग डिजिट 2 3 5. त्याने 3 नंबर दिलाय, एकदम सोपं. 3 नंबर दिलाय विदाउट रिपीटिंग अ डिजिट. तो बोलतोय 3 नंबर पासून मला 2 डिजिटचे नंबर फॉर्म कर, पण रिपीट नाही झाले पाहिजे कुठले म्हणून. बघा, ते 3 नंबर कुठले कुठले दिलेत ते बघूया. एक मिनिट. दिलाय मला 2 दिलाय, 3 दिलाय आणि काय दिलाय 5. ह्याच्यापासून आपल्याला 2 डिजिटचे नंबर बनवायचे. एकदम सोपा आणि रिपीटेशन नाही झालं पाहिजे. आपण लिहिणार एस. बघा, पहिला ह्या दोघांची जोडी बनवा. आपल्याला जोड्या बनवता तर खूप चांगल्या येतात. कपडे पण घाला चांगलं. कपडे नका घालू याच्यात, सारखं नका. बघ, पहिला येणार 23. एकदम सोपं. ह्याची जोडी ह्याच्या बरोबर, नंतर येणार 25. पहिला 2 ची जोडी किती बरोबर लागली, 3 बरोबर आणि 5 बरोबर. आता 3 ची जोडी लावा, काय येणार 32 आणि काय येणार 35. झालं 3 ची. आता कोणाची जोडी, 5 ची जोडी, 52 आणि काय येणार 53. आणि आपला ब्रॅकेट कंप्लीट करा. समजलं. एन ऑफ एस किती आला, आता तुम्हीच उत्तर देऊ शकता बा. किती आयटम्स आहेत, 1 2 3 4 5 6 आयटम. एकदम सोपं. 3 नंबर दिले, त्यापासून 2 डिजिटचे नंबर्स बनवायचे होते. रिपीटेशन नाही, म्हणजे इथे 22 33 55 नंबर नाही ना, ते रिपीट होत आहेत ना. त्यामुळे रिपीटेशन नॉट रिपीटिंग, विदाउट रिपीटिंग बोललाय ना तो, म्हणून. समजलं. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आपण पुढे आपण जाऊया क्वेश्चन नंबर 2 वर. तुम्ही जत्रेमध्ये गेला असाल आणि तुम्हाला माहितीये ते सर्कल फिरत असतो, सर्कल असे सर्कल्स फिरत असतात, ते 10 लागलेले असतात आणि ते असं सर्कल फिरत असतो. तो एक असं एरो सारखा देतो आणि ते असं मारायचं असतं, तो सर्कल फिरत असतो. इथे पण तुम्हाला एक सर्कल दिलाय. त्या सर्कल मध्ये
कधी कधी नंबर्स असतात, कधी कधी कलर्स असतात. इथे तुम्हाला कलर्स दिलेत बघा, रेड, ऑरेंज, येल्लो, ब्लू, ग्रीन, पर्पल. किती कलर्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6. तो काय बोलतोय बघा, अ एरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप रँडमली ऑन द डिस्क, फाइंड आउट द विच कलर इज स्टॉप. तो काय बोलतोय, इथे एरो दिलाय आणि हे रोटेट होतं, मध्येच ते थांबणार. मग हा एरो कुठल्या कलरवर थांबेल त्याची पॉसिबिलिटी सांगा. क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. किती कलर्स दिले तिकडे बघा, 6. आपल्याला लिहायचं एस, एकदम सोप्या पद्धतीत बघा एस. त्या कलरची नावं लिहून टाका. काय काय कलर दिला बघा. पहिला कोण आहे, रेड, रेड लिहा. दुसरा कोण आहे, ऑरेंज, ऑरेंज लिहा, ऑरेंज. तिसरा कोण आहे, येल्लो. क्वेश्चन मध्येच आन्सर, येल्लो. फोर्थ कोण आहे, फोर्थ, ब्ल्यू, ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू कलर. फिफ्थ आहे, फिफ्थ, ग्रीन, ग्रीन कलर आहे, ग्रीन. 6 कलर आहे आपला, पर्पल. अशा प्रकारे किती कलर्स दिले आहेत, 6. ब्रॅकेट क्लोज. आयटम्स पुन्हा किती आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे एन ऑफ एस येणार आपला 6. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन नंबर 2 पण केला. आता थर्ड कडे जाऊया आपण. थर्ड बघा, एक तुम्हाला कॅलेंडर दिलं, मार्च 2019 चा कॅलेंडर दिलाय. बघूया त्याला काय सांगायचं या कॅलेंडर मधून. इन द मंथ ऑफ मार्च 2019, हे बघा मंथ 2019 चा मार्च मंथ दिलाय. फाइंड द डे ऑन विच डेट इज मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पाड्यात येणारे अंक. एकदम शांतपणे, 5च्या पाड्यात येणारे अंक कुठले कुठले आहेत, 5 1 5, 5 2 10, 15 20 25 30. इकडे कितपर्यंत आहेत जास्तीत जास्त अंक, 31. 5च्या पाड्यातल्या बघूया. पहिला इकडे 5 आहे, नंतर 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे आणि किती आहे, 30. तर तो बोलतो की 5च्या पाड्यातला जो अंक आहे तो कुठल्या वारी येतो. पहिला बघा 5, 5च्या वर काय, टी म्हणजे हा मंडे, तर हा काय ट्यूजडे. तर पहिला आपण एस लिहूया. 5 वर कुठला वार येतोय, ट्यूजडे, म्हणजे मराठीत काय येणार बेटा, मंगळवार, ट्यूजडे. नंतर 5च्या नंतर 5 जुने 10. 10 वर एस आहे. एस म्हणजे संडे, हा सॅटरडे, तर हा आहे संडे. एस वर आहे संडे, संडे. नंतर काय ना, 10च्या नंतर 15. 15 वर एफ आहे, म्हणजे काय ना, फ्रायडे. त्याला आपण मराठीत बोलणार शुक्रवार. नंतर कोण आहे 15च्या नंतर, 20. 20 वर आहे डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे वेनसडे. बरोबर. पुढे 20च्या नंतर येणार 25. 25च्या वर एम आहे, म्हणजे काय ना, मंडे. सही जा रहा है, आय थिंक तुम्हाला समजत असेल, एकदम सोपं आहे, मंडे. पुढे 25च्या नंतर येणार 30. काय, हा वाला एस सॅटरडे आणि हा वाला येतोय संडे, तर 30 कोणावर आहे, पहिला एस वर ना, मग इथे ना सॅटरडे. इथे 35 आहे का, नाही, मी इथे क्लोज करायचं ब्रॅकेट. किती वार आले बघूया, 1 2 3 4 5 6, म्हणजे एन ऑफ एस येणार आपला 6. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. तू काय बोलतो, मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पाड्यातले अंक कुठल्या वारी येत आहेत, म्हणजे 5 10 15 20 25 आणि 30. अशा प्रकारे आपण तिसरं गणित पण केलंय. हा इकडे आपल्याला जत्रेतला एरो खेळायचा होता, हे ते एकदम सोपं होता. 5चा पाड्यात आम्ही लहानपणापासून पाठ करतो. फोर्थ वाला, लास्ट वाला बघूया आपण. लास्ट वाला, लास्ट मध्ये त्याने कमिटी बनवायला दिले. त्याने सांगितलंय बघा, इकडे तुम्हाला ते फिल इन द ब्लँक सारखा हा क्वेश्चन येऊ शकतो बघा. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी. रोड सेफ्टी म्हणजे रस्त्याची सेफ्टी कमिटी बनवायची आपल्याला. त्याच्यात दिलंय 2 ची कमिटी बनवायची आहे. त्याच्यात आपल्याला 2 बॉयज दिले आणि 2 गर्ल्स दिले. त्यांनी बॉयजला घेतलाय B1 B2. बघा, बॉयजला घेतलाय B1 B2. इथे मी लिहितो बॉयजला B1 B2 आणि गर्ल्सला घेतलाय त्याने G1 G2. गर्ल्सला पण घेऊया. G1 G2. बरोबर.
आणि आपल्याला दोघांची कमिटी बनवायची आहे. तर बोलतो कमिटी ऑफ बॉयज 2 बॉयज, 2 बॉयजची कमिटी. बघा काय काय होऊ शकतं, 2 बॉयजची कमिटी दोघांचीच बनवायची आहे. मग एक तर काय होऊ शकतं B1 B2 फक्त बॉयज. फक्त बॉयजची कमिटी काय येणार, फक्त बॉयज काय येणार B1, कारण की आपल्याकडे दोनच बॉयज आहे ना, B2. म्हणजे इकडे काय येणार B1 B2, इकडे येणार B1 B2. आता तुम्हाला गर्ल्सची समजली असेल ह्याच्यावर काय येणार G1 G2 फक्त गर्ल्स, फक्त गर्ल्स. जी गर्ल्स साठी G1 G समजला. तर इकडे येणार B1 B2, इकडे येणार G1 G2. म्हणजे पहिले दोन फिल इन द ब्लँक्स तुम्हाला समजले असेल. बॉयजचे काय येणार B1 B2, इकडे येणार G1 G2. हे पण तो बोलतो बॉयज आणि एक गर्ल्स. हे तर आम्हाला चांगल्या प्रकारे येतं, एक बॉयज आणि एक गर्ल्स. 1 बॉय अँड 1 गर्ल. चला लावा, जोड्या लावूया आपण. हा पहिला काय होऊ शकतो B1 G1 बरोबर. नंतर काय होऊ शकतं B1 G2. नंतर काय होऊ शकतं B1 चे झाले दोघांबरोबर जोड्या. आता आपण B2 चे लावू, B2 G1. नंतर काय होऊ शकतं B2 G2. अशा प्रकारे किती पॉसिबिलिटी येते बघा, 1 2 3 4. म्हणून तुम्हाला इकडे बघा 4 ब्रॅकेट दिसले असतील, दिसतात 4 ब्रॅकेट बरोबर. अशा प्रकारे फक्त बॉयजची, फक्त गर्ल्सची, आणि इथे 1 बॉय 1 गर्ल्स. अशा प्रकारे पूर्ण सॅम्पल स्पेस किती येणार बघा, मोजूया. हा 1, हे हा 2, आणि इकडे किती आहेत, इथे आहेत 4. म्हणजे 4, म्हणजे हा 1 आणि हा 1, म्हणजे किती सॅम्पल स्पेस आहे मिळून 6. म्हणून तुम्हाला इकडे 6 जागा दिसत आहेत बघ. इकडे 6 जागांमध्ये काय काय लिहायचं तुम्हाला, फक्त बॉयजची, फक्त गर्ल्सची, आणि 4 कुठल्या पॉसिबिलिटी 1 बॉय 1 गर्ल. अशा प्रकारे किती पॉसिबिलिटी आहे ना सॅम्पल स्पेस मध्ये, 6 पॉसिबिलिटी आहे. अशा प्रकारे आपण 5.2 पण सक्सेसफुली एकदम क्लिअर केलं. एकदम सोपा चॅप्टर आहे. हे आलं तर 2 किंवा 3 मार्क्सला येऊ शकतं. एकदमच सोपा चॅप्टर.